जनमान हा अनर्थ, केने वाडे विषय स्वार्थ, एक नमस्त विचार हा. वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करती जनी, एक सन्मान करुनी पूजे लागुनी पै नेती. त्याचे वैराग्य कोमळ कंटक, मीठ न धरीच निष्ठंक, देखोनी मान स्तुती अलौकिक, बोलिला देख पै तेथे. जनस्तुती लागे मधुर, म्हणती उद्धारावया हा हरीचा अवतार. आम्हा लागी झाला स्थिर, केने तो धरी फार शब्दगोडी. हा 5 विषय माझी प्रथम, शब्द विषय प्रारंभ, मग स्पर्श विषय सुगम, उपक्रम तो ऐसा. नाना मृदू आसने घालिती, विचित्र पर्यक निद्रे प्रती. नरनारी शुश्रूषा करीती. शुश्रूषाच ना. प्रीती स्पर्शाचे, रूप विषय कैसा बोवी, वस्त्रे भूषणे देती बरवी. सौंदर्य करी जीवी, देह भावी श्लाघ्याता. रूप विषय ऐसा जडला, रस विषय कैसा झोंबला. जे जे आवडे तयाला, त्या त्या पदार्थ अर्पिते. ते रसगोडी करिता, घडी न विसंबे धरी ममता. मग गंध विषय ओढिता, होय तत्वता त्या कैसा. आवडे सुमन चंदन, बुक्का केशर विलेपन. ऐसे 5ही विषय जाण, जडले संपूर्ण सन्माने. मग जे जे जन वंदिती, तेची त्याची निंदा करीती. परी अनुताप नुपजे चित्ती, ममता निश्चिती पूजकांची. म्हणाल विवेकी जो आहे, त्याशी जनमान करील काय. हे बोलणे मूर्खाचे पाहे, जया चाड आहे मानाची. ज्ञात्याशी प्रारब्ध गती, मान झाला तरी नेघो न म्हणती. परी तेथेच गुंतोनी न राहती, उदास होती तात्काळ. या परिसाधकाच्या चित्ता, मान गोडी न सांडे सर्वथा. जरी कृपा उपजेल भगवंता, तरी होय मागुता विरक्त. तो विरक्त कैसा म्हणाल, जे म्हणाले सांडी स्थळ. सत्संगी राहे निश्चळ, न करी तळमळ मानाची. मांडीना स्वतंत्र फळ, म्हणे अंगा येईल अहंता वाढ. धरोनी जीविकेची चाड, न बोले गोड मन धरणी. नावडे प्रपंच जनी बैसणे, नावडे कोणाशी बोलणे. नावडे योग्यता मिरवणे, बर्वे खाणे नावडे. ही सगळं कळायसारखं आहे का नाही. लौकिक परवडी, नावडती लेणे लुगडी. नावडे परात्र गोडी, द्रव्य जोडी नावडे. नावडे स्त्रियात बैसणे, नावडे स्त्रिया ते पाहणे. नावडे स्त्रियात रगडणे, त्यांचे बोलणे नावडे. नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकांत. नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीती आघात पुरुषाशी. म्हणाल गृहस्थ साधके, स्त्री सांडोनी जावे की. या येच अर्थी उत्तर निके, ऐक आता सांगेन. तरी स्वस्त्रिये वाचुनी, नातळावी अन्य कामिनी. कोणे स्त्रियेशी सान्निध्य वाणी, आश्रय जनी न घ्यावा. स्वस्त्री सही कार्यापुरते, बोलावे स्पर्शावे निरुते. परी असक्ता होऊ नयेत येथे, सर्वथा चित्ते नसावे. नरनारी शुश्रूषा करीती, भक्ती ममता उपजविती. परी शुद्ध जो परमार्थी, तो स्त्रियांचे संगती न वैसे. अखंड एकांत वैसणे, प्रेमदास संगे न राहणे. जो निसंग निरभिमानाने, त्यापे बैसणे सर्वदा. कुटुंब आहारा करणे, अकल्पित न मिळे तरी कोरान करणे. ऐशी स्थिती जे वर्तने,
ते जाणणे शुद्ध वैराग्य. आयशी स्थिती नाही ज्याशी, तव कृष्ण प्राप्ती कैची त्याशी. या लागी कृष्ण भक्ताशी आयशी स्थिती असावी. या स्थिती वेगळे जाण कृष्णी मिळू पाहे तो अज्ञान. तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान, लटिके तरी आन देवाची. हे बोलणे माझे मतीचे, नव्हे नव्हे गा साचे. कृष्णे सांगतील उद्धव हिताचे, ते मी साचे बोलिलो. साच न माने ज्याचे मन, तो विकल्पे न पावे कृष्णचरण. माझे काय जाईल जाण, मी तो बोलून उतराई. साधावया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावे प्रयत्न. सांगे एका जनार्दन, अनेक यत्न असेना. श्रीकृष्णार्पण मस्तू. आपलं म्हणलं एवढं महिनाभर जास्त असल्यामुळं, बारीक अक्षर असल्यामुळं वाचलंच नाही कधी, म्हणून म्हणलं